नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बोर्ड ऑफ वारी एनर्जीज अप्रूव्ह एक्सपान्शन ऑफ कॅपॅसिटी ॲट इट्स ब्रुकशायर अँड चिखली प्लांट्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडच्या बोर्डने वारी एनर्जीज लिमिटेडला अप्रूव्हल म्हणजे मंजुरी दिली आहे. कशासाठी? USA ब्रुकशायर येथे आपल्या युनिटवर 1.6 गिगावॅटचा मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग लाईन ॲडिशनल इस्टॅब्लिशमेंट म्हणजे स्थापित करण्यासाठी. आणि मित्रांनो, तसेच वारी एनर्जीज लिमिटेडला त्याच्या बोर्डने गुजरातमध्ये चिखली येथे 3.2 गिगावॅटच्या कॅपॅसिटीचा ॲडिशनल मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग लाईन स्थापित करण्यासाठी सुद्धा मंजुरी दिली आहे. चला आता बोलूया मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 25 मार्च 2025 म्हणजे आज सकाळी 11:30 वाजता. तर मित्रांनो, मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने 13 मे 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 13 मे 2025ला आपल्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. तर मित्रांनो, ज्यांच्या पण जवळ या कंपनीचे शेअर असेल ते या डेटला नोट करून ठेवू शकते. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे JSW स्टील लिमिटेड. तर मित्रांनो, JSW स्टील लिमिटेड इज नाऊ द मोस्ट व्हॅल्यू स्टील कंपनी इन द वर्ल्ड बाय मार्केट कॅपिटलायझेशन. तर मित्रांनो, JSW स्टील लिमिटेड आता भारताची नाही तर जगातील सर्वात व्हॅल्यू स्टील कंपनी बनली आहे मार्केट कॅपिटलायझेशनच्या हिशोबाने. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड सबसिडरी सनड्रॉप्स एनर्जिया सेक्युअर LOA फॉर 13.80 मेगावॅट सोलार पॉवर प्रोजेक्ट्स. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी सनड्रॉप्स एनर्जिया या कंपनीला 13.80 मेगावॅटचा सोलार पॉवर प्रोजेक्ट्स मिळाला आहे. चला आता बोलूया L&T लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T क्वार्टर 4 रिझल्ट प्रिव्ह्यू. गोल्डमॅन एक्सपेक्ट्स 17% रेव्हेन्यू ग्रोथ फायनान्शियल इयर 2025 गायडन्स बीट. तर मित्रांनो, ग्लोबल ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन सॅच्सने L&T लिमिटेडवर असे म्हटले आहे की क्वार्टर 4मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू 17%ने ग्रो होईल. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025चा L&T लिमिटेड आपल्या गायडन्सला बीट करेल असे गोल्डमॅन सॅच्सने म्हटले आहे. आणि मित्रांनो, L&T लिमिटेडचा क्वार्टर 4चा रिझल्ट आपल्याला कधी पाहायला मिळणार आहे याची डेट आतापर्यंत आलेली नाही. परंतु मित्रांनो, जेव्हा पण या कंपनीच्या क्वार्टर 4ची डेट येईल मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. चला आता बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक अपॉइंट्स CMDE शैलेश जामगावकर ॲज डायरेक्टर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने CMDE शैलेश यांना न्यू डायरेक्टर म्हणून अपॉइंट केले आहे. आणि यांचा कार्यकाल 25 मार्च 2025
म्हणजे आजपासून सुरू झाला आहे आणि यांना मॅझगॉन्डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने 30 एप्रिल 2027 पर्यंतचे एक्सटेन्शन दिले आहे. चला आता बोलूया NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी अचीव फुल कमिशनिंग ऑफ 320 मेगावॅट भैंसारा सोलार प्रोजेक्ट इन राजस्थान. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने राजस्थानमध्ये जैसलमेर मधल्या आपल्या भैंसारा सोलार PV प्रोजेक्टचा फायनल 100 मेगावॅटचा फेज सुरू केला आणि मित्रांनो, आता इथे असलेला NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचा 320 मेगावॅट कॅपॅसिटीचा सोलार प्रोजेक्ट NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने पूर्णपणे सुरू केला आहे. चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरिडा अप्रूव्ज ₹30,800 करोड बोरोविंग प्लान फॉर फायनान्शियल इयर 2026. तर मित्रांनो, इरिडाने फायनान्शियल इयर 2026साठी 30,800 कोटी रुपयांच्या बोरोविंग प्लानला अप्रूव्हल म्हणजे मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, या बोरोविंग प्लानचा उद्देश आहे आपल्या कंट्रीमध्ये म्हणजे इंडियामध्ये क्लीन एनर्जी प्रोजेक्टसाठी फंडिंग बूस्ट करण्याचा. आणि मित्रांनो, दुसरी अपडेट म्हणजे इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडने 910.37 कोटी रुपये रेज केले आहे थ्रू द इश्युएन्स ऑफ प्रायव्हेटली प्लेस सबऑर्डिनेटेड टायर 2 बॉन्ड्स विथ अ 10-year tenure at an annual coupon rate of 7.74%. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.